सरका थोडा सरका. एक बोललेलं आपण पाठवलं सांगितलेलं मेडिकल चेकअप नाही साहेब, चेकअप फक्त चेकअप नाही. आपण बोला साहेब. शासनाचा राहते आराम से आराम से आराम से साहेब आम्ही इथे जे मी मुद्दा सांगतो साहेब आपल्याला, म्हणजे आपल्याला सविस्तर बोलता येईल. 3 दिवसापासून तुम्ही बसले. कलेक्टरचं काम आहे ना सर. चेकअप हेल्थ मेडिकल चेकअप टीम नाही आली सर अजून. इतकं दुर्दैव आहे. पनिशमेंट नाही लागत असतं. हां लगा नर्सेस मेल हेल्थ चेकअप टीम नाही आली सर. आता आलो ते सांगू लागले मला. 3 दिवसापासून कोणी आलं नाही. त्यांची हेल्थची काळजी घेणार की नाही ते डॉक्टर काय त्यांना. कलेक्टर साहेब कुठे आहे? प्राथमिक चेकअप नाही साहेब. त्यांना सांगा जर बोलायचं. मी आलो इथे ना तर तुमच्या आत येतो. त्यांना सगळ्यांना घेऊन आत येतो. हां ताबड पाठवा त्यांना. मी पण बसलो आता इथे. आरोग्य विभागाला कळवा तुम्ही. मी पण येऊन बसलो. ठीक आहे सर. हे जे औरंगाबाद संभाजीनगर शहरामध्ये आम्ही सुरुवातीपासून निवेदनं दिले कलेक्टरला. त्याच्यानंतर आम्ही धरणे दिले. 1 दिवसीय धरणे दिले 15 जुलैला. त्याच्यानंतर 30 जुलैला हल्लाबोल मोर्चा काढला. त्याच्यानंतर 15 ऑगस्टला आमची राज्यव्यापी मोहीम होती. आम्ही सर्व पालकमंत्र्यांना निवेदन दिलं. 288 मतदार संघातल्या आमदारांना आम्ही सगळ्यांना निवेदन दिलं. त्याच्यात फक्त जे सत्यजित तांबे त्यांनी लक्षवेधी लावली आणि तो प्रश्न विचारला, पण त्याचंही उत्तर अजून आलेलं नाही. आणि शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांची भेट घेतली आमच्या कार्यकर्त्यांनी मुंबईचे. ते म्हणतात की हा मुद्दा प्रशासनाने नाही लावला. आणि साहेब आम्ही 5 ऑगस्टला राज्यव्यापी आंदोलन आझाद मैदानला केलं. आणि 5 आझाद मैदानामध्ये आमची दखल घेतल्या जात नव्हती. तर आम्ही 10 जणांनी तिथल्या टीमने मंत्रालयावर हल्लाबोल केला. हल्लाबोल झाल्याच्या नंतर आम्हाला तिथून डिटेन करून पोलिसांनी आझाद मैदानावर आणला. आणि दुसऱ्या दिवशी त्याची दखल म्हणून बैठकीचं पत्र दिलं आम्हाला वैद्यकीय शिक्षण सचिव. आणि वैद्यकीय शिक्षण सचिव धीरज कुमार जीटी मध्ये वाचतात. गोकुलदास देशपालला. हॅलो दादा. हॅलो हॅलो हॅलो. ते ज्या फिमेल रुग्ण आहेत त्यांना सेवा. हॅलो. हां दादा. हां हां बरं दादा आंदोलन चालू आहे ते कलेक्टरच्या समोर. नर्सिंग ब्रदरचं आहे. उपोषण चालू आहे. 3-4 दिवसांपासून 304 मुलं कलेक्टर काही विचारा. आरोग्य विभाग पण यांना विचारतो. मी आलो आता त्याशी बोलायचं आहे. 120चं जे PR काढलं ना सरकार, 800
फिमेल 80% फिमेल जनरेशन. त्याचे विरोधात हे उपोषण चालू आहे. चल, मी इथेच बसलो आता. मला तुम्ही फोन करा. हा? मी या सगळ्यांची बोलणं करतो. हा? ठीक आहे. तर साहेब आम्ही शिक्षण सचिवांना पत्र व्यवहार केला पण त्यांच्याकडून त्या मागणीची दखल घेतली नाही. त्याच्या 3 उपोषणकर्त्यांपैकी दुर्गादास आहे. मी जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष छत्रपती संभाजीनगरवरून शेख युसुफ यांच्याकडून बोलतोय. काही 2-5 विद्यार्थी जे आहेत मेन ब्रदर तर ते उपोषणाला बसलेले. 3 दिवसापासून 5-10 विद्यार्थ्यांचं म्हणजे जास्त सिरियस तब्येत आहे. तर मंत्री मोदी साहेबांशी बोलायचं होतं. हा, औरंगाबाद निवेदन दिलेलं आहे त्यांनी मुद्दा माहिती मेल नर्स साहेबांशी बोलतात का? मेल नर्सेस बचाव समिती हॅलो. हा, मी युसुफ शेख बोलतो. मी जिल्हा काँग्रेस कमिटीचा सभापती साहेबांशी बोलतात. साहेबांशी बोलायचं आहे. कारण काय ते कलेक्टर ऑफिस समोर 201 मुलं बसलेले आहेत ब्रदर मेल्स. त्याचा मुद्दा जे आहे 80% 20%चे जे GR काढलेले त्याच्या विरोधात ते बसलेले ते आणि कलेक्टर पण इथे विचारत नाही. आणि 3 मुलांची कसोटी चालवली आहे त्यांना पण मी विचारणार नाही. कलेक्टर तो आलाच नाही 3 दिवसापर्यंत. ते बसलेले पाण्यामध्ये. हा, त्या मला बोलायला मला या नंबरवर फोन करा. बोलतो मी. आज मेल नर्स बचाव समिति की तरफ से कलेक्टर ऑफिस जिलाधिकारी के सामने आंदोलन, यहाँ पर पूरे बच्चे आ गए, पूरे स्टूडेंट्स है ये यहाँ पे आंदोलन कर रहे हैं. और यहाँ पे 3 लोग जो है जिसकी आमरण उपोषण कर रहे हैं. सबसे पहले ये 80-20 का जो कायदा इस सरकार ने लाई है, मैं शहर कांग्रेस कमेटी की तरफ से उसका निषेध करता हूँ और सरकार का धिक्कार करता हूँ कि सरकार लिंग भेद में जाके जातिवाद करने में, लड़का लड़कियों में भेद करने का काम ये सरकार कर रही है. क्योंकि पहले इनको एडमिशन नहीं देना चाहिए था, पहले बोल देना चाहिए था. फिर पहले क्यों बोल रहे हैं उनको? और ये सरकार के पास ईवीएम मशीन है, इसलिए ये हमारे जो विद्यार्थी है, बच्चे बेचारे, इनसे कोई लेने देना नहीं है. उनको मालूम है हम घर में बैठेंगे, मशीन का रिमोट हमारे पास, वोटिंग मशीन का, हम जीत लेंगे और हमारी सरकार बना लेंगे. इसलिए वो लेके लोगों को, उनके पूरे भाजपा को महाराष्ट्र में, इस देश में महाराष्ट्र की सरकार और इस देश की सरकार वोट चोरी करके बनी है. इसलिए उनको ये सामान्य जनता का, सामान्य विद्यार्थियों का कोई लेना देना नहीं है उनको. आज ये बच्चे 3 दिन से बैठे हैं. जिला अधिकारी अभी तक उनको देखने नहीं आए, मेडिकल टीम अभी तक चेक करने नहीं आई. एक बच्चे की वॉमिटिंग कर रहा है, उल्टी हो रही है, उसकी तबीयत खराब है. एक की बीपी डाउन हो गया हुआ है, दूसरे का फीवर है दूसरे को. लेकिन प्रशासन को और ये सरकार को विद्यार्थियों से कोई लेने देना नहीं है. सिर्फ आज 2 करोड़ नौकरियां देते बोले, बीजेपी ने आज तक एक आदमी को नौकरी नहीं दी. इसलिए मैं इस बीजेपी सरकार का और ये महाराष्ट्र सरकार का कांग्रेस की तरफ से जाहिर निषेध करता हूं. और ये जब तक इनकी मांगनी पूरी नहीं होगी, अब हम कलेक्टर को आज बोलने वाला हूं मैं जाके, इनका आप जल्दी से निर्णय लगाओ, इनका रद्द करो, इनका GR, नहीं तो शहर कांग्रेस कमेटी रास्ता रोको करेंगी, जेल भरो करेंगी. ये बच्चों के लिए कांग्रेस रास्ते पे रहेंगी, क्योंकि कांग्रेस हमेशा आम लोगों के साथ रही, विद्यार्थियों के साथ रही. 70 साल में आज हमारा सद्भावना दिन है, राजीव गांधी की आज जयंती है. इस अवसर पर राजीव गांधी ने 18 साल के लोगों को मतदान का हक दिया. कंप्यूटर, मोबाइल, ये देश बढ़ाने के लिए राजीव गांधी ने आज उन्होंने किया था. आज ये बच्चे आज उसका फायदा उठा रहे हैं. लेकिन ये सरकार, इनको कोई इनके कान पे जू नहीं रेंगी है, क्योंकि इनके पास वोटिंग मशीन है, इनके पास वोट चोरी करने का साधन है. इसलिए मैं ये सरकार का निषेध करता हूँ. सर आपको लगता है कि ऐसे ये जो अधिकारी भी है, ये केंद्राची कचडीचे है, ये बच्चों की तरफ ध्यान नहीं दे रहे और उनको जो है तो डॉक्टर चेकअप तक मुहैया नहीं करा रहे? क्या लगता है सर? ये शर्म की बात है. यहाँ के प्रशासन, कलेक्टर स्वामी को का मैं निषेध करता हूँ. शर्म की बात है. यहाँ बच्चे 3 दिन से बैठे हैं, यहाँ इतने बच्चे आए हैं, अभी तक उन्होंने एक आदमी ने भेजे कि आपकी तबीयत कैसी है, ये कैसी है, क्योंकि वो भी बीजेपी के पदाधिकारी है ना यहाँ के.
वो बीजेपी जैसा बोल रही है, वो सब लोग वैसा कर रहे हैं यहाँ पर। क्या आपने आरोग्य विभाग को मंत्री मैंने हमारे अभी प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन दादा सपकाल को बात किया, उनके एक समिति के मेंबर से मैंने उनसे बात किया। हर्षवर्धन सपकाल दादा भी कलेक्टर से बात कर रहे, आरोग्य अधिकारी से बात कर रहे, हाशन मुस्लिम से बात करने वाले हैं। और ये मुद्दा उन्होंने महाराष्ट्र लेवल पे कांग्रेस ये मुद्दा उठाएंगे, ऐसा उन्होंने हमारे कृषि समिति के मेंबर को आश्वासन दिया। आज मेल नर्सिंग समिति की तरफ से जो ऑपरेशन किया गया है, उस ऑपरेशन के लिए समाजवादी पार्टी का आज उनको पाठिंबा है। और मैं बड़ी अफसोस की बात है कि आज इतने बच्चे पढ़े लिखे जो नर्सिंग करते हैं, उनकी उम्मीद है कि वो जाके ऐसी जगह बैठे जहाँ लोगों की खिदमत की जाए। और जो पढ़े लिखे बच्चे जो आज पढ़ लिख के खिदमत करने की जो उनके दिल में मंशा होती है पब्लिक की, ऐसे बच्चों को दूर रखते हुए ये भेदभाव लिंग द्वारा भेदभाव कर रहे हैं। लड़कियों को 80% और लड़कों को 20%, ये कौन सा इंसाफ है? संविधान भी इसकी सम्मति नहीं देता। तो मैं सरकार से गुजारिश करना चाहता हूँ कि ऐसे भेदभाव करके बच्चों को निराश ना करें। इनके जो माँ बाप है, इनको बड़े उम्मीदों से पढ़ाते हैं, गरीबी से अपने पेट काट के मेहनत करके बच्चों को आज पढ़ाते हैं, और उनका बच्चों का हक क्यों गवर्नमेंट मार रही है? हम नहीं चाहते कि लड़का और लड़की में कोई भेदभाव हो, इनमें समता हो, और क्वालिफाई के हिसाब से आप जो है तो उनको नौकरियां दीजिए। समाजवादी पार्टी के नेता अबू आसिम आजमी साहब हमेशा ऐसे ही मुद्दों पे लड़ते आए हैं, और हम आसिम भाई से ये गुजारिश करेंगे कि आसिम भाई, इन लड़कों को इंसाफ मिले, उसके लिए आप इनके साथ खड़े रहे और इनके साथ में इस लड़ाई में साथ दें। मैं अयूब पटेल, महानगर अध्यक्ष, समाजवादी पार्टी औरंगाबाद। रद्द करण्यासाठी 3 दिवसापासून आमरण उपोषणाला बसलेलो आहोत, तरी सरकार कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही। आमचा एकच मुद्दा आहे की बाबा 80-20 रद्द झाला पाहिजे। 3 दिवसापासून इथे विद्यार्थी बसलेले आहे, तरी कोणाची बीपी कमी होते, कोणाची शुगर कमी होते। कालपासून मला 4 वेळेस उलट्या झाल्या, तरी कोणत्याही प्रशासकीय आपले औद्योगिकचे हे असतात, आपले घाटीची जी टीम असते गव्हर्नमेंट हॉस्पिटलची, ती टीम कोणतीही इथं आजपर्यंत आलेली नाही। कोणताही डॉक्टर इथं आतापर्यंत आलेला नाही। सरकार आमची मरणाची वाट बघत आहे, तरी सरकारला आम्हाला एवढं सांगायचं आहे की बाबा आम्हाला 80-20 जोपर्यंत रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही माघार घेणार नाही। सरकारला असं आम्हाला जर तडपडून मारायचं असेल तर सरकारला मी विनंती करतो, आम्हाला गोळ्या घालून मारून टाका। कारण कालपासून पोटातही दुखतंय, आम्ही तडपडू लागलो, तडपडून मेल्यापेक्षा गोळ्या घालून मारलेलं कधीही चांगलं, लवकर मरून जाऊ। हे सगळे विद्यार्थी इथं 400 विद्यार्थी जमलेले आहे, सगळे विद्यार्थ्याचा रोष आहे, आक्रोश आहे इथं विद्यार्थ्याचा। काय करणार? सरकारला एकच सांगायचं मीडियाच्या माध्यमातून की बाबा लवकरात लवकर 80-20 वरती तोडगा काढावा, लवकरात लवकर 80-20 धोरण हे रद्द करावं। तिसरा दिवस आहे उपोषण आपण यासाठी करतो आहे विद्यार्थी मित्रांनो, की आपला जो काही 10 जून रोजी अधिसूचना महाराष्ट्र शासनाने जारी केली, वैद्यकीय शिक्षण मंडळाने ही सूचना जारी केली। यामध्ये 80% फिमेल आणि 20% मेल घेणार आहोत। यासाठी आपण वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन केले, लॉंग मार्च काढला, कॅन्डल मार्च काढले, सगळ्या प्रकारे झाल्या, निबंध स्पर्धा घेतल्या, पोस्टर कॉम्पिटिशन घेतले, पण या प्रशासनाला जाग येत नाही मित्रांनो। यासाठी या नर्सिंग प्रोफेशनसाठी मी आणि माझे पदाधिकारी इथे उपोषणाला बसलेलो आहोत। मी आपल्या माध्यमातून सगळ्या या महाराष्ट्र शासनाला सांगू इच्छितो की लवकरात लवकर या 80-20 हे रद्द करा, नाहीतर आमच्या ज्या काही मृत्यूला जबाबदार हे फक्त आणि फक्त महाराष्ट्र शासन असेल, प्रशासन असेल। धन्यवाद। मेल नर्स समिती, छत्रपती संभाजीनगर। 10 जूनला महाराष्ट्र सरकारनं शी एक अधिसूचना काढली आणि याच्यामध्ये सांगितलं की DMR मध्ये जे काय आता स्टाफ नर्स भरती होणार आहे, त्या भरतीमध्ये 80% जागा ह्या फक्त मुलींना आणि फक्त 20% जागा ह्या मुलांना राखीव राहतील, असं त्यांनी या अधिसूचनेमध्ये सांगितलेलं आहे। मग याच्यामुळे काय व्हायला की आम्ही जे नर्सिंगमध्ये प्रायव्हेटच्या कॉलेजमध्ये नर्सिंग करताना ऍडमिशनला काही तसं क्रायटेरिया नाही, परंतु नोकरी देताना तुम्ही क्रायटेरिया लावता। प्रायव्हेटमध्ये आमच्या आई वडिलांनी 10-10 लाख रुपये एवढे पैसे खर्च करून आम्हाला त्या ठिकाणी नर्सिंगचं शिक्षण आमचं पूर्ण कंप्लीट झालं, आणि अचानक तुम्ही अशा अधिसूचना काढता आणि आमच्या तोंडात आलेला घास तुम्ही काढून घेता। आणि मग म्हणून याचा विरोध म्हणून आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आमच्या मेल नर्स बचाव समितीच्या मार्फत आंदोलन केले, धरणे निदर्शनं केले, प्रत्येक आमदाराला, खासदाराला, जिल्हाधिकाऱ्याला आम्ही निवेदन दिले, पालकमंत्र्याला आम्ही निवेदन दिलं, परंतु कुठल्याच प्रकारचा याच्यावर सरकारचा रिस्पॉन्स आला नाही। आम्ही या ठिकाणी संभाजीनगरमध्ये आक्रोश मोर्चा काढला होता, धरणे आंदोलन केलं होतं। आम्ही 5 ऑगस्टला मुंबईमध्ये आझाद मैदानावर एक दिवशी धरणे आंदोलन केलं, तरी पण आम्हाला कोणीही अधिकारी सरकारचा भेटायला आला नाही, सरकारकडून काही रिस्पॉन्स आला नाही। त्यानंतर आम्ही 4 वाजता मंत्रालयावर आक्रोश केला। त्यानंतर आम्हाला सचिवांनी दुसऱ्या दिवशी भेटीचं निमंत्रण दिलं, आणि सचिव आम्हाला एकदम दडपशाही करतात। आम्ही जे केलं ते योग्य केलं, तुमचं ऐकून आम्ही करायचं का? तुम्ही आम्हाला शिकवणार का? तुम्ही आम्हाला संविधान शिकू नका, असं सचिव आम्हाला या ठिकाणी म्हणतात।
आणि म्हणून शेवटचा पर्याय म्हणून आम्हाला कोणीच आमचं म्हणणं ऐकून घेत नव्हतं. आम्ही या ठिकाणी उपोषणाला बसलो आणि उपोषणाला बसल्यानंतर सुद्धा आज 3 दिवस झाले आमच्या पोटामध्ये अन्नाचा कण नाही. आमच्या सहकार्याला रात्री उलट्या झाल्या, यांचा बीपी कमी झाला, मला विकनेस आहे, आणि तरी पण एकही वैद्यकीय टीम आमच्याला तपास करायला आली नाही. या ठिकाणी हे दादा आले आणि यांनी स्वतः पर्सनल डॉक्टर बोलवला. अजूनही सरकारचा डॉक्टर आम्हाला चेक करायला आला नाही. आणि आम्हाला सरकारला सांगायचं की तात्काळ ही अधिसूचना याला स्थगिती द्या, ही रद्द करा. मुलांना तुम्ही असा अन्याय करू नका आणि आम्हाला या ठिकाणी तडपडून मारू नका. आम्हाला आमच्या जर जीवितास काही झालं तर या ठिकाणी सरकार जबाबदार राहील, हे इथलं प्रशासन जबाबदार राहील, वैद्यकीय शिक्षण मंत्री राहतील, त्या ठिकाणी ते सचिव राहतील. आणि म्हणून मला सांगायचं तुमच्या माध्यमातून की आम्हाला आमच्या मरणाची वाट पाहू नका. हे फक्त काही आमचा मुद्दा नाही, महाराष्ट्रामधल्या हजारो मेल नर्सेसचा हे मुद्दा आहे. तात्काळ याला मार्गी काढा अशी आमची या ठिकाणी मागणी आहे. धन्यवाद.